35,421 ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात असलेली संख्या अक्षरात कशी लिहाल? तर जशी आपण वाचतो तशीच लिहितो. मग 35,421 असणारा पर्याय कोणता आहे? तर 35,421 असणारा पर्याय बघा, पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचं बघा की 4.11/13 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे वाचन कसे कराल? तर आपण कसं करतो बघा की 4 पूर्णांक म्हणतो. मग 4 पूर्णांक कुठं कुठं आहेत? इथं आहेत, इथं आहेत, इथं आहेत. त्यानंतर 11 म्हणतो. इथं 11 छेद दिले, पहिला ऑप्शन कट झाला. त्यानंतर इथं बघा की नीट पाहिलं तुम्ही, इथं छेद 13 दिले, इथं 13 दिले, मग हे पण नाही म्हणून दुसरा पर्याय व्यवस्थित आहे बघा की 4.11/13. इथं बघा 4.11/13 म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे बघा. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न असा आहे बघा की राजूकडे 1 रुपये, 2 रुपये व 5 रुपयाची समान नाणी असून त्याच्याकडे एकूण 480 रुपये असल्यास त्याच्याकडील नाण्यांची एकूण संख्या किती? बघा की नाणी कशाची आहेत? 1 रुपयाची आहेत, 2 रुपयाची आहेत, 5 रुपयाची आहेत. आणि ती तिन्ही पण नाणी कशी आहेत? समान. म्हणजे जेवढी 5ची असणार तेवढी 2ची पण, तेवढीच 1ची पण. आणि पैसे किती एकूण त्याच्याकडे रुपये आहेत? तर 480. अशा प्रकारचं जर तुम्हाला उदाहरण आलं, प्रश्न आला जर सोडवण्यासाठी, तर काय करायचं की जे काही नाणी आहेत त्या नाण्यांची काय करायची? बेरीज करायची. तर 1 आणि 2 किती होतील? 3. 3 आणि 5 किती होतील? तर 8. मग एकूण किती झाले? 8. मग या 8ने काय करायचं? ते जे काही रुपये आहेत त्याला भागायचं. तर या ठिकाणी बघा की 480 भागिले 8. तर 8×45, 8×48. वरून घेतला 0, परत 0चा भाग लागेल. या ठिकाणी बघा की 60. किती आलं? 60. मग आता हे 60 काय आलं? तर जी काही नाणी आहेत ती सगळी, मग 1 रुपयाची, 2 रुपयाची, 5 रुपयाची, ही समान नाणी आहेत. म्हणजे 60 नाणी जी असणार आहेत ती 1 रुपयाची सुद्धा, 1 रुपयाची सुद्धा, 2 रुपयाची सुद्धा आणि या ठिकाणी 5 रुपयाची सुद्धा ही नाणी असणार आहेत. ही 60 जी नाणी आहेत ती 60. पण त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे की त्याच्याकडील नाण्यांची एकूण संख्या किती? मग 1 रुपयाची किती होणार? 60. त्यानंतर 2 रुपयाची पण किती? 60च. त्यानंतर 5 रुपयाची किती? 60च. जर तुम्ही त्याची बेरीज केली तर 6×18 म्हणजे 180 नाणी होणार आहेत. मग बघा 180 पर्याय आहे का? तर या ठिकाणी बघा की ऑप्शन क्रमांक 4 हा बरोबर आन्सर होईल. मग 180 त्याच्याकडे काय असणार आहे? एकूण नाणी असणार आहेत. आता पुढचा प्रश्न बघा की सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या समोरासमोरील पृष्ठांना समान रंग दिल्यास जी पृष्ठभागास दिलेला रंग कोणत्या पृष्ठाच्या भागाला येईल? की काही सांगितले की समोरासमोरच्या पृष्ठांना काय असणार आहे की समान रंग द्यायचा आहे, खोकं तयार होणार आहे. बरोबर आहे. जे थोडक्यात आपण घन म्हणूया. घनाचा हा काय प्रश्न आहे? तो घनावरती आधारित आहे. घनाकृती. घनाला 6 पृष्ठ असतात हे तर तुम्हाला माहीतच आहे. मग आपण बघतो की समोरासमोर जे काही आहेत म्हणजे आपण विरुद्ध बाजू म्हणतो, पण त्यांनी समोरासमोरील पृष्ठांना सांगितलं की समान रंग दिल्यास तर जी पृष्ठभागास दिलेला रंग कोणत्या पृष्ठभागाला येईल? की त्यासाठी तुम्हाला हे माहीत पाहिजे की जीचा समोरचा भाग कोणता येणार आहे? ई. त्यानंतर एफचा कोणता येतो? तर एच. आणि जेचा कोणता येतो? तर आय येतो. मग जीचा समोरचा पृष्ठभाग कुठणार असणार आहे? तर ई. हे तुम्हाला माहीतच पाहिजे स्ट्रक्चर. एकाडे एक येतं बघा. जीचा विरुद्ध भाग किंवा समोरचा भाग काय येतो? तर ई. एफचा काय येतो? तर एच. आणि आयचा काय येतो? तर जे. मग जीचा पृष्ठभाग विचारलाय दिलेला रंग कोणत्या पृष्ठभागाला येईल? तर जीचा कोणता येईल? तर ई. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा की हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नीट समजून घ्या की हा प्रश्न शक्यतो मुलं चुकतात, तर व्यवस्थित लक्ष द्या की 25 मीटर रुंदी असणाऱ्या एका आयताकृती बागेभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालण्यासाठी 950 मीटर तार लागते. तर त्या जागेची लांबी किती? असं विचारले. बाग कशी आहे बघा की आयताकृती बाग आहे. कशी आहे? की आयताकृती आहे. आणि किती पदरी कुंपण घातले बागेला? 5 पदरी. रुंदी दिली, लांबी विचारली. बरोबर आहे. क्षेत्रफळ दिलेलं नाही आहे. मग काय दिले बागेला? कुंपण घालण्यासाठी त्याचं तार किती लागते ते दिली. मग तार म्हणजे काय? कुंपण म्हणजे काय? की चौभोवताली असतं कुंपण. म्हणजे थोडक्यात काय की या ठिकाणी काय उपयोग येणार आहे तुम्हाला? परिमिती. तर 5 पदरी किती दिली तार? 5 पदरी तार असते तेव्हा किती दिलेली आहे? की 950 मीटर.
आणि ही 5 पदरी आहे तेव्हा 950 आहे. तर मग एक पदर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी 950ला 5ने भागावे लागेल. तेव्हा एक पदरी कुंपणासाठी किती तार लागेल हे येईल. मग बघा 5 एके 5, त्यानंतर 5 एके 5, इथं 5चा भाग लागला, 9तून 5 गेले 4, वरून घेतले 5, 5 9 45. त्या ठिकाणी बघा 0 आणि वरून घेतला 0, इथं पण 0चा भाग लागेल. ठीक आहे. त्यानंतर मग आपला भागाकार किती आला तर 190. तर 190 हे काय झालं तर एक पदरी, म्हणजेच काय झाली थोडक्यात त्या बागेचं काय झालं की त्या बागेचं कुंपण झालं एक पदरी. आता ही परिमिती झाली. एक कुंपण म्हणजे काय तर परिमिती झाली 190. मग 190 परिमिती झाली. मग परिमितीमध्ये काय असतं, आपल्या रुंदी पण असते आणि लांबी पण असते. रुंदीची दुप्पट असते, कारण बघा आयताला 2 रुंदी असतात आणि 2 लांबी असतात, बरोबर आहे की नाही. आपण 2दा लांबी घेतो आणि 2दा रुंदी घेतो. मग या ठिकाणी रुंदी किती दिलेली आहे 25 मीटर. मग ही जी 25 असेल तर ही पण 25च येणार. मग रुंदी किती झाली 25 आणि 25 50, बरोबर आहे 50 झाले. तर 190मधून जर तुम्ही 50 वजा केले तर तुम्हाला लांबीची दुप्पट भेटेल, कारण ह्याच्यात लांबीची पण काय असणार आहे दुप्पट असणार आहे, कारण ही पण लांबी असणार आणि ही पण लांबी असणार आहे परिमितीमध्ये. मग 190मधून जर 50 तुम्ही वजा केले तर या ठिकाणी बघा थोडंसं मराठी आणि इंग्लिश मिक्स होत आहे. बघा 0तून 0 गेले 0, 19मधून 5 गेले तर काय येणार आहे 14, बरोबर आहे. मग 140 ही काय झाली लांबी आहे का नाही, ही लांबीची दुप्पट आहे. मग याच्या जर निम्म केले तुम्ही 2ने भागले किंवा निम्म केले 140च्या निम्मे किती तर 70. मग या ठिकाणी 70 काय होणार आहे तर त्या तारेची काय होणार आहे लांबी. त्यांनी मीटरमध्ये दिलं असेल तर मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये दिलं असेल सेंटीमीटर, जे काही एकक दिले ते वापरायचं. या ठिकाणी 70 सेंटीमीटर आहे का ऑप्शन चेक करा. तर हे बघा पहिला ऑप्शन आहे, पहिला पर्याय आहे, म्हणून 70 मीटर काय होईल त्या जागेची लांबी येईल, म्हणून आपलं पर्याय पहिला बरोबर उत्तर येईल. आता पुढचं बघा की 25,575 आणि 52,557 या रिकाम्या चौकटीत येणारे पर्यायातील योग्य चिन्ह कोणते, बरोबर आहे. च्यापेक्षा मोठा च्यापेक्षा लहान हे तर बसत नाही आपल्याला माहिती आहे. त्यानंतर हे काय बरोबर चिन्ह, तर बरोबर तर बसणार नाही. 25,575 आहे आणि 52,557 आहेत. मग 52कडे दोन्ही टोकं असणार आहेत, म्हणजे 52 मोठे. मग 52कडे तोंड असणारे कोणतं टोक आहे तर पहिलं ऑप्शन बघा, कारण 52,557 हे मोठे आहेत, म्हणून पहिला पर्याय क्रमांक बरोबर उत्तर येईल. एकदम सोपं आहे. त्यानंतर बघा पुढचं बघा की 2 किलोग्रॅम बदाम घेण्यासाठी 560 रुपये पडतात, तर 200 ग्रॅम बदाम घेण्यासाठी किती रुपये पडतील. या ठिकाणी बघा प्रश्न असा आहे की 2 किलोग्रॅम बदाम घेण्यासाठी 560 रुपये पडतात, तर 200 ग्रॅम बदाम घेण्यासाठी किती रुपये पडतील. या ठिकाणी बघा 2 किलोग्रॅम घेण्यासाठी किती लागत आहेत 560 रुपये. तर काय विचारले 200 ग्रॅम. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की 1 किलोग्रॅममध्ये किती ग्रॅम असतात. तर आपल्याला माहितीच आहे की 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम असतात. मग 2 किलोग्रॅम बरोबर किती येणार तर 2000 ग्रॅम. बघा काय येणार की 2 किलोग्रॅम बरोबर 2000 ग्रॅम येणार, म्हणजे 2000 ग्रॅम बरोबर आहे. म्हणजे 2000 ग्रॅम बदाम घेण्यासाठी किती लागले 560. 2 किलोग्रॅम काय किंवा 2000 ग्रॅम काय सेमच, बरोबर आहे. मग त्यासाठी किती लागले 560. किती रुपये लागले त्यासाठी तर त्यासाठी बघा की 560 रुपये पडतात. मग या ठिकाणी बघा की 560 रुपये पडले. ठीक आहे. 2000 ग्रॅम घेण्यासाठी किती रुपये पडले तर 560. तर काय विचारलेलं आहे की 200 ग्रॅम बदाम घेण्यासाठी किती रुपये पडतील. तर त्यासाठी आपण बघू की 2000 ग्रॅमसाठी किती पडले 560. तर 1 ग्रॅमसाठी काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. या ठिकाणी बघा की 2000 ग्रॅमला 560, तर निम्मे ग्रॅम केले म्हणजे 1000 ग्रॅम केले तर किती पैसे लागतील 560च्या निम्मे बघा 280, जर तो रुपये होतील, बरोबर आहे. 500च्या निम्मे 250 आणि 60च्या निम्मे 30, तर 250मध्ये 30 मिळवले तर 280 होतील बघा, बरोबर आहे. आता 1000 ग्रॅम म्हणजे 200चे किती भाग तर 5 भाग. मग ह्याचे सुद्धा जर तुम्ही 5 भाग केले 280चे 5 भाग करायचे, मग कसे करायचे तर त्याला आपण 5ने भागून त्याचे 5 भाग करू शकतोय. तर 280ला जर तुम्ही 5ने भागलं तर बघा 5 5 25 राहिले 3 वरून घेतले 0. त्यानंतर बघा 5 30 किती आले बघा
56. किती आले? 56. तर ऑप्शन चेक करून बघा की 56 पर्याय आहे का, की या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 3 56 आहे, म्हणून हे आपले बरोबर उत्तर आहे. किती रुपये लागतील 200 ग्रॅम बदाम घेण्यासाठी? तर 56 रुपये